नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नेहमीप्रमाणे सायली तिची देवपूजा करते आणि अर्जुनची गंमत करण्यासाठी सायलीची फुलं ही जागोजागी ठेवत असते. आणि जेव्हा ती फुलं ठेवत असते अचानक तिला लहानपणीच्या गोष्टी आठवत असतात. तिला घरामध्ये लहान मुलांचा पळण्याचा आवाज येत असतो. खरं तर तो आवाज अर्जुन आणि सायलीचाच असतो, परंतु सायलीला ते माहीत नसतं. तिला फक्त आवाज ऐकायला येत असतात आणि ती एक क्षणभर थांबते. तेवढ्यातच विमल येते आणि म्हणते की काय झालं सायलीताई. त्यावर सायली म्हणते की काही नाही. तितक्यातच कल्पना तिथे येते. कल्पना सायलीला विचारते की सायली, आज नाश्त्याला काय बनवणार आहेस. सायली सांगते की उपमा बनवते आई. परंतु कल्पनाचा मूड मात्र काही ठीक नसतो. तेव्हा सायली विचारते की आई, तुमचा चेहरा का पडला एवढा. अहो, मी तुम्हाला असं नाही बघू शकत. कल्पना म्हणते की सायली, तुला काल खूप ऐकून घ्यावं लागलं गं. मला हे माहिती आहे की काल जे काही झालं त्यामध्ये तुझी अजिबात काही चूक नव्हती, परंतु पूर्णाजीचं मन तर बदललं ना. अगं, आत्ता कुठेतरी सर्व सुरळीत व्हायला लागलं होतं आणि आता त्या त्यांच्या मूळ पदावर आल्यात. सायली मनामध्ये म्हणत असते की त्या मूळ पदावर आल्या नाही तर त्यांना आणलं गेलंय. अर्जुन सर, आज तुमच्या वागण्यामुळे तुमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय. विमल म्हणते की सायलीताई, मलाही एक गोष्ट कळत नाही की त्या भाजीमध्ये एवढं तिखट कसं काय आलं. सायली म्हणते की विमलताई, जाऊ द्यात ना, झालं गेलं ते विसरून जाऊयात. आता सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. एवढ्यातच अर्जुन तिथे आलेला असतो. अर्जुन सर्वांना गुड मॉर्निंग विश करतो आणि कल्पनाला म्हणतो की मम्मा, तुझा एवढा चेहरा का पडलाय. काल पूर्णाजी सायलीला ओरडली म्हणून ना. जाऊ दे, रिलॅक्स, मी सर्व हँडल करेल. बरं, नाश्ता रेडी आहे ना. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सायली लगेचच नाश्ता करण्यासाठी आतमध्ये जाते. तर इकडे अर्जुन पेपर वाचण्यासाठी सोफ्यावर बसलेला असतो आणि त्यापुढील टेबलवर सायलीची फुलं ठेवलेली असतात. ॲक्च्युली अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी असते, त्यामुळे तो शिंकत असतो. तर इकडे प्रिया किचनमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की आता त्या फोटोतल्या बाईच्या हाताला कशी चव होती हे मला कसं काय माहिती. जेव्हा बघावं तेव्हा फक्त त्या बाईचा जप सुरू असतो. प्रिया अतिशय इरिटेट होऊन तो चहा बनवत असते. तेवढ्यातच रविराज येतो. प्रिया म्हणते की बाबा आलात. हे बघा, मी तुमच्या चहामध्ये साखर खूप कमी घातली आहे. हळूहळू तुमची शुगर कटआउट व्हायला पाहिजे. रविराज म्हणतो की जेव्हा मुलगी मोठी होते ना तेव्हा बापाची आई होते हे म्हणायला काही हरकत नाही. तू इतकी समजूतदार आहेस, प्रेमळ आहेस, हे बघायला प्रतिमा इथे असायला हवी होती. आता फक्त एकच इच्छा राहिली आहे माझी, आपलं कुटुंब हे पूर्वीसारखं पूर्ण कुटुंब व्हायला हवं. नाही म्हणजे माझं कसं झालं माहिती आहे का, माझ्यासमोर एक पंचपक्वानाचं ताट आहे, परंतु त्यातल्या कुठल्याही पदार्थामध्ये मीठच नाही आहे. प्रतिमाशिवाय माझं सर्व जेवण अगदी बेचव झालं आहे. माझ्या शरीरामध्ये हृदय आहे परंतु प्राणच नाही आहेत. आता फक्त जोपर्यंत प्रतिमा मला समोर दिसत नाही ना तोपर्यंत त्यातच जीवच येणार नाही. प्रिया म्हणते की बाबा, तुम्ही एवढा विचार करू नका हो. मी कशी अचानक आले तशी आई देखील एक दिवस येईल याची मला खात्री आहे. आणि प्लीज एकदा चहा घेऊन बघा ना आणि मला सांगा की आईच्या हातची चव आली की नाही चहाला. तिच्यासारखा तर नसेलच झाला, परंतु मी खूप प्रेम ओतलंय त्यात. रविराज चहा घेऊन बघतो आणि म्हणतो की अगदी प्रतिमासारखा नाही झालाय पण छान झालाय. प्रतिमा जर आज इथे असती तर तिने नक्कीच तुला तिच्यासारखा चहा बनवायला शिकवलं असतं. प्रिया मनामध्ये म्हणत असते की प्रतिमा प्रतिमा प्रतिमा, मला तर फक्त तिचं नाव ऐकूनच तिचे सर्व फोटो फोडून टाकावेसे वाटतात. पण किल्लेदारला इमोशनल करायला त्या फोटोतल्या बाईचाच उपयोग होतो आणि तो मी करून घेत राहणारच. तर इकडे अर्जुन पूर्ण शिंकत असतो आणि त्याचं लक्ष तिथे समोर असलेल्या सायलींच्या फुलावर जातो. तो काहीतरी म्हणायला जात असतो परंतु त्याला म्हणताही येत नसतं, एवढ्या शिंका त्याला येत असतात. कल्पना तिथे येते आणि म्हणते की अर्जुन, काय झालं, तुला एवढ्या शिंका काय येत आहे. आणि कल्पनाचं लक्ष त्या फुलांवर जातं. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, ही सायलीची फुलं इथं कोणी ठेवली, तू एक काम कर, तू इकडे बस. तर कल्पना त्याला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसायला सांगते. परंतु सायलीने डायनिंग टेबलवर देखील सायलीची फुलं ठेवलेली असतात आणि अर्जुन अजूनच शिंकू लागतो. कल्पना विचारते की ही सायलीची फुलं इथं कोणी ठेवली आहे. सायली, तू ठेवली आहेस का. सायली म्हणते की हो आई. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली, तुला माहीत नव्हतं का की अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. सायली म्हणते की नाही आई, मला नव्हतं माहिती. विमल म्हणते की आणि वहिनी, सायलीताईंना कसं काय माहीत असणार. आपल्या घरामध्ये कधीच सायलीची फुलं आणली जात नाही सायलीताई.
कल्पना म्हणते की हो अगं सायली, आणि जर कधी आणली ना तर त्याची ही अवस्था होते बघ. अर्जुन मात्र नुसताच शिंकत असतो आणि हे बघून सायलीच्या जीवाला जरा बरं वाटत असतं. अर्जुन कसाबसा बाहेर येतो आणि गाडीपर्यंत येतो. अर्जुन गाडीमध्ये बसतो तर सायलीने गाडीमध्ये देखील सायलीची फुलं ठेवलेली असतात आणि अर्जुन अजूनच शिंकायला लागतो. सायली मात्र बाहेर आलेली असते आणि अर्जुनची बाहेरून गंमत बघत असते. अर्जुन गाडीत शिंकत असतो आणि अर्जुनचं लक्ष पुन्हा त्या सायलीच्या फुलांवर जातं. अर्जुन ती सायलीची फुलं घेतो आणि गाडी बाहेर फेकून देतो. आणि मग अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं तर सायली मस्त हाताची घडी घालून गंमत बघत असते आणि हसत असते. अर्जुनला समजतं की हे सगळ्या करण्यामागं सायली आहे. अर्जुन तिला बोट दाखवत म्हणत असतो की तुम्ही थांबा, मी तुम्हाला बघतोच. आणि अर्जुन देखील गाडी घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे घरामधील सायलीचा वास जाण्यासाठी कल्पना स्प्रे मारत असते. कल्पना विमलला सांगते की हे फुलं अजिबात घरामध्ये ठेवू नकोस, हे बाहेर कुठेतरी बागेत नेऊन ठेव. सायली म्हणते की अहो आई द्या इकडे, मी करते, नाश्ता होत आलाय, नाश्ता करून घ्या. कल्पना म्हणते की सायली यापुढे अजिबात विसरायचं नाही की अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. सायली म्हणते की हो आई नाही विसरणार. कल्पना म्हणते की अगं पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तुला माहीत कसं नाही. म्हणजे कसं आहे ना, लव्ह मॅरेजमध्ये तर ह्या गोष्टी आधीच कळलेल्या असतात. सायली म्हणते की हो आई, खरं तर यांनी मला आधी सांगितलं होतं परंतु मीच विसरले. मला सायलीची फुलं दिसली आणि मग घरात आणल्याशिवाय चैनच पडली नाही. मला तर सायलीची फुलं खूप आवडतात. म्हणजे माझं नाव असेल सायली म्हणून आवडत असेल, पण माझं सायलीच्या फुलांशी खूप घट्ट नातं आहे. एक छोटंसं जरी सायलीचं फूल बघितलं तर मन अगदी प्रसन्न होतं. विमल म्हणते की आणि इथे बघा, इथे तुमच्या नवऱ्याला ही फुलं अजिबात आवडत नाही. विमल विचारते की अर्जुन दादाला हे लहानपणापासून होतंय का? त्यावर कल्पना म्हणते की हो, तो 3-4 वर्षांचा होता तेव्हापासूनच असं आहे. प्रतिमा आणि पूर्णाईला सायलीची फुलं खूप आवडतात. त्यामुळे प्रतिमा दरवेळी जेव्हा यायची तेव्हा सायलीची फुलंच घेऊन यायची. आणि प्रतिमा आत्या आली आहे हे समजल्यावर तो धावत पळत जायचा आणि प्रतिमाला मिठी मारायचा आणि याच्या शिंका सुरू व्हायच्या. परंतु आम्ही जेव्हा डॉक्टरांना दाखवलं ना तेव्हा आम्हाला कळलं की अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. आणि मग त्यानंतर प्रतिमाने सायलीची फुलं कधीच आणली नाही. सायली म्हणजे प्रतिमा आणि पूर्णाईचा अगदी जीव की प्राण होता. परंतु अर्जुनसाठी त्या या दोघी कायमच्या फुलांपासून दूर राहिल्या. विमल म्हणते की वहिनी तुम्हाला आठवतंय, अशीच एकदा कोणीतरी पाहुण्यांनी सायलीची फुलं आणली होती तेव्हा अर्जुनदादा अगदी शिंकून शिंकून बेजार झाले होते. कल्पना म्हणते की हो ना, आणि त्याच्या शिंकासुद्धा खूप वेळ थांबतच नाही आणि म्हणूनच मला खूप काळजी वाटते ग. कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, आपण आता नाश्त्याचं बघूयात. तिघीही किचनमध्ये जातात. कल्पना विचारते की सायली नाश्त्याला काय करूयात? त्यावर सायली म्हणते की उपमा करूयात. सायली कल्पनाला म्हणते की मला माफ करा आई, यांच्या ॲलर्जीबद्दल मला लक्षात असायला हवं होतं, माझ्याकडून चूक झाली. पण आई ही चूक पुन्हा कधीच होणार नाही. विमल म्हणते की सायली ताई परत ही चूक होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. सायली म्हणते की हो. कल्पना म्हणते की अरे हो, या सगळ्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? या फुलांच्या आवडीबद्दल तू आणि अर्जुन अगदी विरुद्ध टोकाला असाल, परंतु पूर्णाजी आणि प्रतिमा यांची आवड आणि तुझी आवड सारखीच आहे. म्हणजे हे सायलीची फुलं बघितली ना तर तुम्ही अगदी कशा वेड्यापिस्या होऊन जातात. सायली मनामध्ये म्हणत असते की अरे वा, असं कसं झालं? मला असं वाटायचं की माझं नाव सायली आहे म्हणून मला सायलीची फुलं आवडतात. पण मग पूर्णाजी आणि प्रतिमा आत्यांना सुद्धा सायलीची फुलं तितकीच का आवडत असतील? तर इकडे अर्जुन ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तरीही त्याला कंटिन्यू शिंका येत असतात. अक्षरशः एक पूर्ण बास्केट टिश्यू पेपरने भरलेलं असतं, एवढ्या प्रमाणात अर्जुनला शिंका येत असतात. तितक्यातच चैतन्य तिथे येतो. चैतन्य त्याची अवस्था बघतो आणि म्हणतो की काय रे अर्जुन, तुला एवढी सर्दी झाली आणि तरीही ऑफिसला आलायस? अर्जुन त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तब्येत ओके आहे. चैतन्य म्हणतो की मग काय झालं, रूम फ्रेशनरचा काही प्रॉब्लेम आहे का? अरे पण रूम फ्रेशनर आपलं रोजचंच आहे. अर्जुन म्हणतो की नाही. तर चैतन्य म्हणतो की रूम फ्रेशनरचा प्रॉब्लेम नाही, मग येता येता भिजलास का तू? अर्जुन अरे जर तुझी गाडी बंद पडली होती तर तू मला फोन करायचा, मी तुला पिकअप करायला आलो असतो. परंतु अर्जुन इशारे करून सांगतो की ते सुद्धा कारण नाही आहे. चैतन्य म्हणतो की अरे मग काय झालंय, तुझ्या शिंका थांबतच नाही आहे. चैतन्याची बडबड सुरू असते. अर्जुन त्याला शांत बसायला सांगत असतो. अर्जुन चैतन्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सायली फुलं. चैतन्य म्हणतो की अच्छा सायलीची फुलं, म्हणून तर तुझी एवढी वाट लागली आहे. पण आपल्या पूर्ण ऑफिसला माहिती आहे की तुला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे, मग तुझ्यासमोर सायलीची फुलं आणली कोणी? अर्जुन त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की घरी फुलं.
तर इकडे सायली विचार करत असते की अर्जुन सरांनी आज जे काही केलं त्यासाठी त्यांना थोडा धडा तर मिळायलाच हवा होता. त्यांनी काही योग्य नाही केलंय. हो, त्यांचा हेतू बरोबर असतो, परंतु कृती करताना ते कोणाचाही विचार करत नाही. पण तरीही सायलीच्या फुलांचा त्यांना जरा जास्तच त्रास झाला का? इथे झाला तो झाला, परंतु आता ऑफिसमध्ये व्हायला नको. बनेदादांना फोन करून विचारायला पाहिजे. सायली बनेला फोन करत असते, परंतु बने फोन उचलत नसतो. सायली म्हणते की मी पाठवलेली फुलं बनेदादांनी ऑफिसपर्यंत पोहोचवली असतील का? जाऊ दे, पोहोचली असेल तर पोहोचू दे. माझ्या हातून आज सरांना अद्दल घडवायलाच हवी. तर अर्जुन आणि चैतन्य दोघंही केबिनमध्ये असताना बने तिथे येतो. तर बनेसुद्धा सायलीची फुलं घेऊन आलेलं असतो, कारण सायलीनेच त्याला पाठवलेलं असतं. बने तिथे येतो आणि म्हणतो की सर, हे घ्या सायलीची फुलं, तुमच्यासाठी पाठवली आहेत. सायलीची फुलं बघून अर्जुनला अजून चिडचिड होत असते आणि त्याला पुन्हा शिंका सुरू होतात. तर चैतन्य म्हणतो की अरे बने, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? सायलीची फुलं ऑफिसमध्ये आणायची नसतात, हे तुला माहीत नव्हतं? बने म्हणतो की हो माहीत होतं सर, परंतु ही फुलं मी कुठे आणली आहे, सायली मॅडमने दिली आहे. चैतन्य म्हणतो की अरे पण सरांना सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. बने म्हणतो की आता सायली मॅडमनेच दिलंय म्हटल्यावर त्यांना नाही पण कसं म्हणणार ना. चैतन्य म्हणतो की ही फुलं आधी बाहेर काढ बरं, पटकन बाहेर जा इथून. आणि मग बने लगेचच ती फुलं घेऊन तिथून निघून जातो. अर्जुनच्या शिंका मात्र थांबतच नसतात. चैतन्य अर्जुनला म्हणतो की हा सर्व काय प्रकार आहे अर्जुन? म्हणजे आधी तर तू शिंकतच होता, परंतु सायलीने पुन्हा सायलीची फुलं पाठवली. मुळात म्हणजे सायली तुला फुलं वगैरे पाठवेल असं तर मला वाटतच नाही, पण त्यातल्या त्यात तिने सायलीची फुलं पाठवली. असं का बरं? आणि त्यातल्या त्यात हे माहीत असताना की तुला ॲलर्जी आहे. अर्जुन त्याला सांगत असतो की मुद्दाम. चैतन्य म्हणतो की काय, तिने मुद्दाम तुझी ॲलर्जी ट्रिगर केली आहे? चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो की आलं माझ्या लक्षात सगळं. याचा अर्थ गरीब गायला जर आपण प्रत्येक वेळी डिवचत राहिलो तर ती सुद्धा आपल्याला शिंगावर घेते. आणि तसलाच हा प्रकार आहे. अर्जुनला मात्र त्यातलं काहीही कळलेलं नसतं. चैतन्य म्हणतो की मला माहिती आहे नेहमीसारखं तुला यातलं काहीच कळलं नसणार, मी सांगतो तुला. मिस्टर अर्जुन सुभेदार, याला म्हणतात टीट फॉर टॅट. बदला घेतलाय तिने, परंतु हा खूप गोड बदलाय. हा मानलं यार मी सायलीला, हॅट्स ऑफ. तुला तर अगदी सुतासारखी सरळ करणारीच बायको मिळाली आहे. अर्जुन त्याला शिंकतच बाहेर जा असं सांगत असतो. चैतन्य म्हणतो की मला माहिती आहे, मला बाहेर जायचं आहे. आणि चैतन्य तिथून निघून जातो. तर अर्जुनचे मात्र शिंकून खूपच वाईट हाल झालेले असतात. तर सायली इकडे म्हणत असते की अर्जुन सरांना आता कळेल त्यांची गाठ ही क्यूट वाईफशी नाही तर कॉन्ट्रॅक्ट वाईफशी पडली आहे. सायलीने मात्र खूपच छान अर्जुन साधलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली ऑफिसमध्ये आलेली असते. सायली अर्जुनला विचारते की सर मी आतमध्ये येऊ का? अर्जुन म्हणतो की तुम्ही? चैतन्य म्हणतो की ये सायली ये. तर अर्जुन म्हणतो की नाही, यांना अजिबात येऊ द्यायचं नाही. यांना पहिल्यांदा हे विचार की आधी काम काय. सायली सांगते की अहो मी डबा घेऊन आली आहे तुमच्यासाठी. सकाळी यांनी नाश्तासुद्धा केला नाही आणि जेवलेसुद्धा नाही. अर्जुन म्हणतो की नाही, त्या डब्यामध्ये नक्कीच सायलीची फुलं असतील आणि मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.